तर आज मी एक बिगेस्ट अपडेट आणलेली आहे यूट्यूबची. म्हणजे खूप सारे अपडेट्स तर आतापर्यंत आलेले आहेतच, पण ज्यांना यूट्यूबवरती व्हिडिओज बनवायला वेळ नाही आहे ना, त्यांच्यासाठी ही अपडेट खूप महत्त्वाची आहे आणि खूप चांगली आहे. म्हणजे खूप 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 चांगली आहे. ज्या वर्किंग विमन्स आहेत किंवा मग ज्यांना जॉब आणि यूट्यूब दोन्ही सांभाळावं लागतं, कधी कधी यूट्यूबचे व्हिडिओज बनवायला वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी ही अपडेट ना एकदम मस्त, एकदम भारी अपडेट आहे. सो अपडेट काय आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशनचे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. चला तर मग बघूया काय आहे ही नवीन अपडेट. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करतो किंवा आपण एखाद्याचा व्हिडिओ बघतो ना, त्याच्या खाली क्लिपचं ऑप्शन असतं. क्लिप, ठीक आहे, कॅचीचं ऑप्शन असतं. म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओची क्लिप जी आहे ती स्वतः घेऊ शकता. इतर कोणत्याही क्रिएटरच्या व्हिडिओची क्लिप तुम्ही घेऊ शकता, पण ती अपलोड करायच्या वेळेस तुम्हाला त्यावरती रियूज्ड कंटेंट येऊ शकतं. पण ही जी अपडेट आहे, ही अपडेट तुम्ही तुमची स्वतःची व्हिडिओची क्लिप पुन्हा अपलोड करू शकता या संदर्भात आहे. आता ही अपडेट काय आहे ना, मी तुम्हाला पूर्ण डेमो सहित सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला रिपिटेटिव्ह कंटेंटची कधीच काळजी वाटणार नाही. रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे काय? आपणच आपले व्हिडिओ खूप वेळेस पोस्ट करत राहतो, खूप वेळेस अपलोड करत राहतो. आता समजा माझा एखादा मोठा व्हिडिओ आहे, तर मोठा व्हिडिओच मी वारंवार थोडेफार चेंजेस करून वारंवार अपलोड करत राहते. त्यामुळे त्याच्यावरती रिपिटेटिव्ह कंटेंट येतो. पण या रिपिटेटिव्ह कंटेंटची आता चिंता संपलेली आहे. या अपडेटमुळे तुम्ही तुमच्याच व्हिडिओचे 2-3 पार्ट्स वेगवेगळ्या प्रकारे अपलोड करू शकता आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारे रिपिटेटिव्ह कंटेंट येणार नाही. हे यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे. यूट्यूबच्या स्वतःच्या पॉलिसीमध्ये ते दिलेलं आहे. आता समजा तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही तुमचे व्हिडिओज खूप सारे टाकलेले आहेत, पण तुमच्याकडे येणाऱ्या एक आठवड्यासाठी किंवा 2 आठवड्यासाठी वेळ नसेल, किंवा कधी तुम्ही अचानक आजारी पडला, व्हिडिओ शूट करायला वेळ नाही मिळाला, तर मग असं नको व्हायला की खूप सारा व्हिडिओज टाकण्यामध्ये गॅप झालेला आहे. तर त्यावेळेस आपण काय करू शकतो? त्यावेळेस आपण सिम्पली तुमचा कोणताही एक व्हिडिओ, जो तुम्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑलरेडी यूट्यूबवरती, ठीक आहे, त्या व्हिडिओची एक छोटीशी क्लिप 7 मिनिटांची असेल, 8 मिनिटांची असेल, 9 मिनिटांची असेल, एक छोटीशी क्लिप जी आहे ना, तुम्ही पुन्हा अपलोड करू शकता. तर ती कशी अपलोड करायची आहे ते आता आपण लाईव्ह बघूया. आणि या क्लिपवरती मेन म्हणजे तुमचं मॉनिटायझेशन प्रक्रिया जी आहे ती चालू राहणार आहे. या क्लिपमुळे तुमचे वॉच टाइम देखील काउंट होणार आहेत आणि या क्लिपमुळे तुम्हाला जे काही व्ह्यूज येणार आहेत त्यावर तुमचं जे काही रेव्हेन्यू बनणार आहे तो रेव्हेन्यू देखील तुम्हाला मिळणार आहे. सो ही जी अपडेट आहे ना, खरंच खूप चांगली आहे. माझ्यासाठी तरी खूप चांगली आहे, कारण की सध्या मला वेळ मिळत नाहीये यूट्यूबचे व्हिडिओज बनवायला. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे काहीच कंटेंट नसेल टाकायला, यूट्यूबचे व्हिडिओज बनवायला वेळ नसेल, तर मी अशा प्रकारे एखादी क्लिप जी आहे ती क्लिप, म्हणजे ज्या क्लिपला जास्त ऑडियन्स बघत आहेत, ज्या क्लिपची जास्त मागणी आहे, ज्या व्हिडिओची जास्त मागणी आहे, अशा क्लिप्स मी माझ्याच क्लिप्स पुन्हा टाकू शकते. तर लाईव्ह डेमो आपण सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे. क्रोममध्ये आपल्याला YT स्टुडिओचं लॉग इन करायचं आहे डेस्कटॉप मोडवरती, ठीक आहे. तर या ठिकाणी मी लॉग इन करत आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा YT स्टुडिओ डेस्कटॉप मोडवरती न्यायचा आहे. त्याच वेळेस तुम्ही हे जे फीचर आहे ते फीचर यूज करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला जायचं आहे कंटेंटमध्ये. कंटेंटमध्ये तुमचे सगळे व्हिडिओज असतात. तर या व्हिडिओजमध्ये तुम्हाला जो कोणता व्हिडिओ तुम्हाला वाटेल की त्याची आपण क्लिप बनवावी, तो व्हिडिओ तुम्हाला निवडायचा आहे. तर या ठिकाणी मी निवडत आहे. आता हा जो व्हिडिओ आहे ना माझा, हा 27 मिनिटांचा आहे. तर मी हा व्हिडिओ निवडते आहे. 27 मिनिटांचा व्हिडिओ आहे, त्यामुळे मी यामध्ये एक 2 ते 3 व्हिडिओज आरामशीर बनवू शकते, छोटे, ठीक आहे. आता हा व्हिडिओ मी ओपन केलेला आहे. या ठिकाणी एडिटिंगचं साईन आहे, त्या एडिटिंगच्या साईनवर जायचं आहे आणि हे बघा खाली क्रिएट क्लिप, व्हिडिओ क्लिप हे साईन दिसत आहे. इथे प्लसवर जायचं आहे. प्लसवर गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला जो काही पार्ट पाहिजे आहे व्हिडिओचा तो निवडायचा आहे. आणि या ठिकाणी ना ट्रान्स्क्रिप्ट देखील आहे या ठिकाणी, ठीक आहे. पूर्ण लिहून आलेलं आहे. व्हिडिओमध्ये मी जे काही बोललेले आहे सगळं या ठिकाणी लिहून आलेलं आहे. आता मला कोणता पार्ट निवडायचा आहे तो मी या ठिकाणी निवडेल. तर मला हा व्हिडिओ आहे न्यू यूट्यूब अकाउंट कसं ओपन करायचं या संदर्भातला. तर मग मी या ठिकाणी निवडणार आहे की न्यू अकाउंट कसं ओपन करायचं आहे. तर हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. आता मला हा पार्ट नको आहे, त्यामुळे मी थोडंसं पुढे घेईल
ठीक आहे. तर हे बघा, या ठिकाणी एवढं घेतल्यानंतर तुम्हाला दिसेल सबस्क्राईब करा, ऑलचं बटन प्रेस करा, म्हणजे केव्हाही मी व्हिडिओ पोस्ट करेल तर हा एवढा नको आहे. आता आपण यूट्यूब ओपन करूया. तर या ठिकाणून मला पाहिजे तर मी थोडंसं अजून पुढे येईल. ओके, आता एवढं सेट झालेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी ॲड इंट्रो आणि आउट्रो दिसत आहे. तर या ठिकाणी मी क्लिक करत आहे. ॲड इंट्रो व्हिडिओवरती मी क्लिक करते आहे. ॲड इंट्रो व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ना 30 सेकंडचा इंट्रो व्हिडिओ जो आहे तो ॲड करू शकता. बरोबर या ठिकाणी जे आहे ना आउट्रो व्हिडिओ, तर आउट्रो व्हिडिओ देखील तुम्ही या ठिकाणी लावू शकता. एवढी सेटिंग झाल्यानंतर या ठिकाणी क्रिएट ड्राफ्ट करायचा आहे. क्रिएट ड्राफ्ट केल्यानंतर तुमचा यूट्यूबचा न्यू क्लिप जी आहे ती न्यू क्लिप रेडी असणार आहे. ठीक आहे. टॅग्स वगैरे आपोआप लागलेले गेलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी थंबनेल तुम्ही लावू शकता किंवा या ठिकाणी आपण हाऊ टू अपलोड क्रिएट यूट्यूब चॅनल. ओके, मी एवढं इथे सध्या टायटल दिलेलं आहे. त्यानंतर मग पुन्हा आपण YT स्टुडिओमध्ये आपण याचे सेटिंग्स जे आहेत त्या करू शकतो. या ठिकाणी प्लेलिस्ट सिलेक्ट करायची आहे तर मी प्लेलिस्ट सिलेक्ट करते आहे. प्रोडक्ट टॅग करू शकता. जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल आणि मॉनिटाईज झालेलं नसेल, 10K सबस्क्रायबर्स नसतील तर हे ऑप्शन जे आहे ते येणार नाही आहे. एवढंच फक्त करायचं आहे आपल्याला. बस या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट करून पुन्हा नेक्स्ट करायचं आहे, कारण की विजिबिलिटी अजून आपण याची फिक्स केलेली नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट करायचं आहे. ॲड सबटायटल्स, टॅग प्रोडक्ट्स, ॲड एंड स्क्रीन. तर ॲड एंड स्क्रीन आपण इथे लावूया. एंड स्क्रीन कशी लावायची? खूप सोपी आहे. फक्त एंड स्क्रीनवरती जायचे आणि एलिमेंट्स जे आहेत ते निवडायचे. सेव्ह करायचं. ॲड कार्ड्स देखील तुम्ही या ठिकाणी लावू शकता. तर कार्ड्स देखील तुमचे जे काही व्हिडिओज असतील ते व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी कार्ड्स म्हणून लावू शकता. अशा प्रकारे फक्त तुम्हाला कुठे कुठे कार्ड्स लावायचे आहेत ना, तर ही जी काही रेष आहे फक्त ही बोटाने पुढे पुढे सरकवायची आणि तुम्ही तुमचे व्हिडिओ जे आहेत आय बटनला लावू शकता. हे बघा, अशा प्रकारे सेव्ह करायचं. त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर ॲड सुटेबिलिटी हे सगळं काही चेक होईल. हे केल्यानंतर कॉपीराईट नो इश्यू फाउंड आलेलं आहे. पुन्हा नेक्स्ट करायचं आणि हे बघा आपला व्हिडिओ जो आहे रेडी आहे पब्लिश होण्यासाठी. तर मला सध्या पब्लिश नाही करायचं, त्यामुळे मी इथे अनलिस्टेडच ठेवणार आहे. आणि ज्यावेळेस माझ्याकडे वेळ नसेल एखादा नवीन व्हिडिओ बनवायला त्यावेळेस मग मी हा जो आहे तो पब्लिक करून टाकणार आहे आणि इथे सेव्ह करायचा आहे. आणि आपली क्लिप जी आहे ती क्लिप रेडी आहे. आपण याला कधीही ऑन करू शकतो, म्हणजे पब्लिक करू शकतो. आणि या क्लिपद्वारे आपण मॉनिटायझेशन, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल तर रेव्हेन्यू कमवू शकतो. आणि जर नसेल झालं तर मग तुमचा वॉच टाईम देखील यामुळे काउंट होईल. आणि हे बघा, ही जी क्लिप आहे म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या कंटेंटच्या डिटेल्समध्ये आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही इथे आरामशीर याला एडिट करू शकता. तर अशा प्रकारे ना यूट्यूबने आपलं काम खूप सोपं केलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याकडे वेळ नसेल किंवा ज्यावेळेस आपल्याकडे कंटेंट नसेल किंवा मग खूप मोठा गॅप होणार असेल आपल्या व्हिडिओजमध्ये, त्यावेळेस आपण हे फीचर जे आहे आरामशीर यूज करू शकतो. तर तुम्ही बघितलं असेल किती सोपं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ असतो एखादा व्हिडिओ बनवायला त्यावेळेस तुम्ही तुमच्या जुन्या व्हिडिओमधून ना अशा प्रकारे क्लिप घेऊन पुन्हा टाकू शकता आणि त्यामुळे तुमच्या चॅनलला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. तुमच्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारे रिपिटेटिव्ह कंटेंटचा प्रॉब्लेम येणार नाही. सो आय होप तुम्हाला ही अपडेट जी आहे महत्त्वपूर्ण, माहितीपूर्ण वाटली असेल. आणि माहितीपूर्ण वाटली असल्यास नक्की लाईक करा. जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.